जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। सीईटी परीक्षेत आश्रित गोंधळ, विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्यानं संताप। इंजिनिअरिंग प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेदरम्यान आश्रितील मॉन्टफोर्ट फार्मसी महाविद्यालयात मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे। परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना सुरुवातीला प्रवेश नाकारण्यात आल्यानं विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। मिळालेल्या माहितीनुसार वर्धा, हिंगणघाट, पुलगाव, देवळी, आर्वी आणि सेलू परिसरातील विद्यार्थी सकाळी 7:30 ते 8:30च्या दरम्यान परीक्षा केंद्रावर पोहोचले होते। परीक्षेची वेळ सकाळी 9 वाजताची होती, मात्र परीक्षा घेणाऱ्या संस्थेकडून देय रक्कम मिळाली नसल्याचं कारण देत महाविद्यालय प्रशासनानं केंद्राचे प्रवेशद्वार उघडले नाही। यामुळे संतप्त विद्यार्थी आणि पालकांनी महाविद्यालय प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केलाय। काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। दरम्यान पालकांनी तातडीने 112 आपत्कालीन सेवा, तांत्रिक शिक्षण विभाग, महसूल प्रशासन तसेच खासदार अमर काळे यांच्याशी संपर्क साधलाय। त्यानंतर ठाणेदार राजेश जोशी, नायब तहसीलदार ओमप्रकाश बाडसकर, तलाठी हासिफ शेख आणि खासदार प्रतिनिधी जितू शेठ हे घटनास्थळी दाखल झाले। प्रशासनाने महाविद्यालय व्यवस्थापनाला विद्यार्थ्यांना प्रवेश न देणं नियमबाह्य असल्याचं स्पष्ट करत कारवाईचा इशारा दिलाय। त्यानंतर अखेर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आलाय। झालेल्या विलंबामुळे परीक्षेची वेळ 1 तासानं वाढवण्यात आली आणि सकाळी 10 वाजता परीक्षा सुरू करण्यात आली। या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ झाल्याची भावना पालकांनी व्यक्त केली असून संबंधित केंद्रावर कठोर कारवाईची मागणी करण्यात। नरेश भार्गव, जनसंग्राम न्यूज, आष्टी।